नमस्कार मित्रांनो, आपलं जे MDR HR यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आम्ही बँकिंग टर्मिनॉलॉजीचे सिरीज दर आठवड्याला एक व्हिडिओ लॉन्च करत असतो. आजचा T20 म्हणजे टर्मिनॉलॉजीचा 20वा आहे व्हिडिओ. आणि आज आपण बँकेची जी बॅलन्स शीट आहे तिचे सर्वसाधारण ढोबळ रूप आणि स्वरूप समजून घेऊया. आजचा जो हा व्हिडिओ आहे हा मुख्यत्वे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतले जे सर्वसाधारण कर्मचारी असतात ते आणि ज्यांना अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत डिपॉझिट ठेवायचं आहे त्यांना थोडीफार बँकेची बॅलन्स शीट कशी असते याची कल्पना यावी ह्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ हा प्रोफेशनलसाठी नाही आहे. कॉमन कर्मचारी, कारण मी अनेकदा जेव्हा ट्रेनिंगला जातो तर लक्षात येते की बरेचदा कर्मचारी आपल्याच बँकेची बॅलन्स शीट बघत नाहीत. म्हणजे आपण कस्टमरचं KYC बघतो पण नो युअर बँक बघत नाही. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःच्या बँकेचे बॅलन्स शीटबद्दल जिज्ञासा त्यांना निर्माण होईल, ओळखीची वाटेल ती बॅलन्स शीट, अशी मी आशा करतो. अनेक जे आपले डिपॉझिटर्स आहे त्यांनाही विश्वास निर्माण होईल की आपले डिपॉझिट सुरक्षित आहे, चांगल्या बँकेत आपण ठेवलेलं आहे. अर्थात 5 लाखापर्यंत सर्व डिपॉझिट सुरक्षित आहेतच, पण त्यावरील रकमेचे देखील एक अंदाज यायला पाहिजे, कारण सगळ्यांचा हा हार्ड अर्न मनी आहे, मेहनतीची कमाई असते आणि पैसा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जीवनात. त्यामुळे त्या पैशाची सुरक्षितता कमवायला जेवढा वेळ लागतो त्यातला काही वेळ तरी जिथे ठेवतो त्या संस्थेविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या भागात आपण फक्त बॅलन्स शीटचा विचार करत आहे, सर्वसाधारण कशी असते रूपरेषा. बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्या एकदम अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये शक्य नाही होणार. तर सर्वात प्रथम प्रत्येक बँकेचं जी रेग्युलेटेड एंटिटी म्हणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एक तर स्टॅच्युटरी ऑडिट असते. म्हणजे 31 मार्च दरवर्षीला तिचा ताळेबंद असतो, तो ऑडिटर्स तपासतो, त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात कारण ते कायदेशीर आहे, स्टॅच्यूटप्रमाणे करावे लागते. आणि दुसरं इन्स्पेक्शन असते, ते इन्स्पेक्शन कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. काही बँकाचं दरवर्षी होते, काही बँकाचं अल्टरनेट इयर्सला असते. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसीवर आहे. तर आपण पहिले ऑडिट आणि इन्स्पेक्शन मधला एक ढोबळ फरक समजून घेऊया की ऑडिट म्हणजे काय. आपले जे स्टॅच्युटरी ऑडिटर्स किंवा वेगळे आपले ऑडिट्स आहेत, इंटरनल आहे, कॉन्करंट आहे वगैरे, तर बँकेचे जे स्टॅच्युटरी ऑडिट करतात त्यांचं अप्रुव्हल कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आणि 31 जुलैची ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागते. त्यानंतर जेव्हा ऑडिट कंप्लीट होते तेव्हा ऑडिटर्स काय करतात? बँकेचं ट्रू आणि फेअर, सत्य आणि फेअर बँकेची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याचा ताळेबंद ते देतात. आणि अर्थात त्याला एक वाक्य असते की त्यांना जे काही कागदपत्र बँकेने दाखवलेले आहेत त्याच्यावर आधारित त्यांचं मत असते. तिसरं काय, हे जे ऑडिट आहे हे ट्रान्झॅक्शन बेस्ड आहे. आणि वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे जे काही झालं त्याच्याबद्दल ते लिहित असतात. तर रिट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे पोस्टमॉर्टम सारखा, की जे काही घडलेलं आहे त्यावर ते त्यांचं भाष्य करत असतात, त्याप्रमाणे त्याचे आकडे फायनल करत असतात. आणि मुख्यतः ते काय बघतात ऑडिटर्स? फायनान्शियल रेकॉर्ड्स बँकेचे, इंटरनल कंट्रोल कसे व्यवस्थित आहेत की नाही, सिस्टीम्स अँड प्रोसिजर बघतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जेव्हा इन्स्पेक्शन येते तेव्हा त्यांचा पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे? तर सुपरवायझरी अँड रेग्युलेटरी कंप्लायन्स, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे आदेश दिलेले आहेत, रेग्युलेशन्स आहेत रिझर्व्ह बँकेचे किंवा कंप्लायन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या बँक करते की नाही हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. त्याचप्रमाणे रिस्क बेस, त्यांचा कुठे कुठे काय काय रिस्क आहेत बँकेच्या बिझनेस मॉडेलमध्ये ते बघतात. आणि पुढे चालून बँकेने काय करायचं त्याच्याबद्दल ते आदेश देत असतात. तर दोनमध्ये फरक आहे, ऑडिटमध्ये आणि इन्स्पेक्शनमध्ये. त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. गोल्ड लोन एक नेहमी सगळ्या बँकामध्ये, सगळ्या ब्रांचेसमध्ये गोल्ड लोन आहे. तर ऑडिटर्स नॉर्मली काय बघतात? LTV, लोन टू व्हॅल्यू ज्याला म्हणतो, किंवा आपण योग्य ती मार्जिन घेतली की नाही, वेगळ्या शब्दामध्ये नंबर ऑफ अकाउंट्स किती आहेत, बॅलन्स किती आहेत, पॅकेट्स किती आहेत, तर हे ते बघत असतात. बरोबर आहे. गोल्ड लोनची इन्स्पेक्शनमध्ये काय बघितलं जाते? RBIचा इन्स्पेक्टर पहिले बँकेची गोल्ड लोनची पॉलिसी बघेल. एक उदाहरणार्थ त्या पॉलिसीप्रमाणे ते बँक वागते की नाही ते सुद्धा बघते. उदाहरणार्थ ऑप्शन केलं असेल तर ऑप्शनची प्रोसिजर जे काही RBIच्या सर्क्युलरमध्ये दिलेली आहे बँकेची गोल्ड लोनची पॉलिसी त्याप्रमाणे त्यांनी केलं की नाही, तर हे कंप्लायन्स ते बघत असतात. त्याचप्रमाणे ऑडिटर्स काय बघतात?
फायनान्शियल इंटिग्रिटी बघतात, म्हणजे जे काही ताळेबंद आहे तो व्यवस्थित दिलेला आहे की नाही दिलेला आहे. तर आणि KYC डॉक्युमेंट्स, एक दुसरं उदाहरण घ्या आपण, KYC डॉक्युमेंट्स घेतले की नाही ऑडिटर बघतात, त्याच्यात काही त्रुटी असेल तर ते पॉईंट आउट करतात. पण RBI KYCची पॉलिसी काय आहे, पिरियडिक अपडेशन करतात की नाही, त्याच्यानंतर जर इनऑपरेट अकाउंट झाले तर त्याचे कॅम्पेन्स करतात की नाही, बोर्ड व्ह्यू घेते की नाही, डेटा बोर्डासमोर ठेवला की नाही, इत्यादी सगळ्या गोष्टी RBIच्या इन्स्पेक्शनमध्ये बघतात. KYC तेच आहे, पण दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याचप्रमाणे NPAचं क्लासिफिकेशन, तर ऑडिटर्स काय बघतात, EMI बरोबर भरला की नाही, रेग्युलर आहे की नाही, IDL किंवा रिव्हर्स बॅलन्स, रिव्हर्स जे बॅलन्स आहे रिव्हर्स कॅल्क्युलेशनप्रमाणे ते योग्य आहे की नाही, आणि एव्हरग्रीनिंग केलं की नाही ते सुद्धा ऑडिटर्स बघतात. पण RBIचं काय झालं का आता नवीन जे आपल्याला अनुभव आहे की ते NPAची जी बेसिक व्याख्या आहे, प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट दोनपैकी काही 90 दिवसापेक्षा जास्ती ओव्हरड्यू नको, किंवा ते आपण आउट ऑफ ऑर्डर नको, वर्किंग कॅपिटल लिमिट असेल तर. मग त्यामुळे ते EMIचा कन्सेप्ट त्यांनी आजकाल बाजूला ठेवलेला आहे आणि ते या दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे बरेचदा काही बँकांचे SMA2 अकाउंट्स हे NPA झालेले आहेत, कारण प्रिन्सिपल बाकी ठेवून इंटरेस्ट इन्कम पूर्ण घेतलं 90 दिवसाचं, तर प्रिन्सिपल 3 दिवसाच्या वर 3 हप्त्याच्या वर जाते ना, अकाउंट NPA होते. त्याचप्रमाणे व्हरायन्स होते, म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट झाल्यानंतर जर RBIचं इन्स्पेक्शन झालं आणि दोघांमध्ये NPAमध्ये फरक पडतो. बरेचदा काय होते की स्टॅच्युटरी ऑडिटर्सला मर्यादा आहे, एव्हरग्रीनिंग केलं असेल, फंड बाहेरून फिरवून आणले काय, पण RBI कोणत्याही बँकेला फोन करू शकते आणि शोधून काढू शकते. म्हणजे हा सगळा दोनमधला एक फरक आपण उदाहरणासह आपण समजून घेतलेला आहे. त्यामुळे बँकेच्या दृष्टिकोनातून दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहे. स्टॅच्युटरी ऑडिटही महत्त्वाचं आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इन्स्पेक्शन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता बँकेची जी बॅलन्स शीट असते, ताळेबंद असते, त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे रिझर्व्ह बँकेने, त्याप्रमाणे सगळ्या बँकांना त्या फॉर्मॅटमध्ये त्यांची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा पब्लिश करावा लागतो. तर त्यामध्ये असेट अँड लायबिलिटीज असतात, बँकेचे असेट जे आहेत ते, बँकेच्या लायबिलिटीज असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनंतर जो काही प्रॉफिट राहतो त्याचं ॲप्रॉप्रिएशन, म्हणजे त्याचं कुठे कुठे तो टाकलेला प्रॉफिट कुठे कुठे वळवलेला, ते सगळं काही स्टॅच्युटरी ऑडिट्स प्रमाणे, स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्सप्रमाणे ॲप्रोप्रिएशन करतात. काही बँक स्वतःचं निर्माण करते, उदाहरणार्थ रिझर्व्समध्ये काही पर्सेंटेज ट्रान्सफर करायला लागतात आणि बिल्डिंग फंड स्वतःच्या इच्छेने बँक करू शकते. त्याचप्रमाणे या ताळेबंदात रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे की काही डिस्क्लोजर्स करायला पाहिजे, म्हणजे काही माहिती लोकांना द्यायला पाहिजे, जी माहिती अत्यंत डिपॉझिटर्सला उपयुक्त आहे आणि कर्मचाऱ्यांना उपयुक्त आहे. ते सगळे डिस्क्लोजर प्रत्येक बँकेला आता द्यावे लागतात, ते सुद्धा रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलेले आहेत. आणि ऑडिटर्स ते बघतात की दिलेले डिस्क्लोजर्स बरोबर आहेत की नाही आहेत. आणि ती जी बॅलन्स शीट ताळेबंद असते त्याच्या खाली स्टॅच्यू ऑडिटरची सही असते, बँकेचे चेअरमन CEOच्या सह्या असतात, म्हणजे ती काय झाली, प्रमाणित झाली, ऑथराईज झाली ती, ठीक आहे ना. तर हा एक सर्वसाधारणतः बँकेचा ताळेबंद असतो. फॉर्मॅट दिलेला फॉर्मॅट, त्याच्यात असेट एकीकडे लायबिलिटी, दुसरीकडे प्रॉफिट अँड लॉसचं एक अकाउंट असते, नंतर त्याच्यात नेट प्रॉफिटचं ॲप्रॉप्रिएशन, त्यानंतर जे वेगवेगळे डिस्क्लोजर्स रिझर्व्ह बँकेने सांगितले त्याप्रमाणे आहे की नाही, आणि त्यानंतर खाली सगळ्यांच्या सह्या, ती प्रमाणित असते. तर नॉर्मली लायबिलिटी साईडला काय असते की कॅपिटल, बँकेचं जे कॅपिटल आहे, भाग भांडवल आहे, ते त्याचे 2 प्रकार आहेत, Tier 1 Tier 2, त्याचं स्पेसिफिकेशन दिलेले असतात. त्यानंतर रिझर्व्स अँड सरप्लस, वेगवेगळ्या नावाखाली काय काय रिझर्व्स आणि सरप्लस आहेत ती एक लिस्ट दिलेली असते लायबिलिटी साईडला. बँकेचे जे डिपॉझिट्स असतात त्याची माहिती दिलेली असतात. बँकेचे नॉर्मली 2 प्रकारचे डिपॉझिट्स आहेत, एक टर्म आणि दुसरं डिमांड. तर ह्या प्रकारच्या डिपॉझिटची सगळी माहिती दिलेली असते. बँकेचं बॉरोइंग जर केले असतील, काही कोणाकडनं बँकेनं कर्ज घेतलं असेल तर ते सुद्धा बँकेला द्यावं लागते, म्हणून ते लायबिलिटी देते. आणि बाकीच्या काही बँकेच्या ज्या अदर लायबिलिटीज प्रोव्हिजन्स असतात त्या सगळ्या लायबिलिटी जातात. हे ढोबळमानाने हेड्स आहेत, प्रत्येक बँक वेगवेगळे हेड छोटे 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 सब क्लासिफिकेशन करते, पण नॉर्मली 5 प्रकारचे हेड्स बॅलन्स शीटमध्ये असतात. त्याचप्रमाणे असेट साईड जी आहे त्यामध्ये काय असते की सुरुवातीला कॅश आणि ते दुसरं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बॅलन्स ठेवलेले असेल ते, किंवा दुसऱ्या बँकेत जर बॅलन्स ठेवलेले असेल ते, असं पहिल्यांदा एक असते. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, बँक जे काही इन्व्हेस्ट करते गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये किंवा जे काही अप्रूव्ड सिक्युरिटीज असतात त्याच्यात इन्व्हेस्ट करते, त्याचं काय डिप्रिसिएशन IFR वगैरे सगळं ती माहिती असते.
त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस बँकेचे काय असतात ते, फिक्स असेट्स आणि मग उरलेले अदर असेट्स. तर लायबिलिटी साईडला आपण जर बघितलं तर सगळ्यात वरते काय असतात, कॅपिटल. म्हणजे जर एखादी संस्था, कंपनी, बँक बंद पडली तर सगळ्यात शेवटी कॅपिटल दिले जाते. त्यामुळे वरून खाली जे जास्तीत जास्त वेळ बँकेत राहते ते वरते आणि लवकरात लवकर द्यावं लागते ते खाली, अशी ती ऑर्डर असते वरून खाली. असेट साईडला विरुद्ध असते. जी कॅश लिक्विड असते, जी ताबडतोब वापरल्या जाते ती सगळ्यात वर असते, जी सगळ्यात उशिरा मिळू शकते ती खाली असते. त्याच्यामुळे असेटला कॅश बॅलन्स विथ बँक्स वगैरे सगळ्यात वर असते. इन्व्हेस्टमेंट लवकर लिक्विडेट होतात, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, नंतर फिक्स असेट, नंतर अदर असेट्स. तर नॉर्मली हा बॅलन्स शीटमधला क्रम असतो असेट साईडचा आणि लायबिलिटी साईडचा. आता असेट लायबिलिटी झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो, नफा तोटा. आता बॅलन्स शीट जी असते ती ॲज ऑन 31 मार्च असते, म्हणजे 2025, 2026 जे काय असेल ते. आणि प्रॉफिट अँड लॉस हे पूर्ण वर्षाचं असते. पूर्ण वर्षभर जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, त्याच्यातून जे काही खर्च होतात, नफा होतात, त्याच्यातून जो काही नफा किंवा तोटा होतो तो पूर्ण वर्षभराचा असतो. आणि बॅलन्स शीट ही त्या पर्टिक्युलर दिवसाची असते, म्हणजे ती स्टॅटिक आहे, त्या दिवसाची पोझिशन असते. दोनमधला हा फरक आहे. त्या सगळ्याचा परिणाम जो होतो तो P&Lमध्ये दिसतो आपल्याला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय असते, नॉर्मली इन्कम साईडला दोनच प्रकारचे, एक मेजर, एक इंटरेस्ट इन्कम जे काही देतो बँक मिळवते इन्कम, आणि दुसरं अदर इन्कम. हे दोन मेजर असतात. एक्सपेंडिचर साईड, खर्चाच्या साईडला काय असतात, इंटरेस्ट एक्सपेंडिचर, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आणि प्रोव्हिजन्स अँड कंटिन्जन्सी. म्हणजे पहिला भाग जो झाला उत्पन्नाचा भाग, काय जे काही बँक लोन्स अँड ॲडव्हान्सेस येते, इन्व्हेस्ट करते, त्याच्यावर जे मिळणारं इंटरेस्ट इन्कम आहे, दॅट इज इंटरेस्ट इन्कम. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही बँक व्यवसाय करते, आपण पिनल चार्जेस लावतो, प्रोसेसिंग फी घेतो, इन्शुरन्सचा बिझनेस करतो, वेगवेगळे करतो, अदर दॅन इंटरेस्ट इन्कम, ते सगळं अदर इन्कममध्ये. हे दोन ढोबळ झाले. दुसरं काय सांगितलं, इंटरेस्ट एक्सपेंडिचर, जे काही आपले टर्म डिपॉझिट्स आहेत किंवा SBI त्याच्यावर जे व्याज देतो आपण, ते आपलं इंटरेस्ट एक्सपेंडिचर झालं. ऑपरेटिंग एक्सपेंडिचर म्हणजे बँकेच्या ऑपरेशनसाठी जे काही खर्च होतात, मग कर्मचाऱ्यांचा पगार असो, बिल्डिंगचं रेंट असो, मेंटेनन्स असो, ह्या सगळ्या प्रकारचे खर्च ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये येतात. आणि तिसरं बँकेला काही प्रोव्हिजन्स करतात, कंटिन्जन्सी असतात काही, ते RBIने जे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे प्रोव्हाइड करतात. हे साधारणतः 3 प्रकारचे खर्च असतात. आणि उत्पन्न जास्ती असेल आणि खर्च कमी असेल तर बँकेला प्रॉफिट होतो, उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्ती असेल तर बँकेला लॉस होतो. आता ज्या बॅलन्स शीट असतात, ताळेबंद असतात, ते सगळ्यांचे एक सारखे असावे आपल्या देशामध्ये, भारतातल्या. मग ती तामिळनाडूतली बँक असो की दिल्लीची असो, मुंबईची असो, नागपूरची असो, कुठले असो. ह्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी काही स्टँडर्ड दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात, अकाउंटिंग स्टँडर्ड. म्हणजे या पद्धतीनेच ते तुम्ही करायला पाहिजेत कामं. ते डिस्क्लोजर्स, ते अरायवल, हे सगळं त्याच्याप्रमाणे केलं तर कुठल्या बँकेची बॅलन्स शीट आपण एका पद्धतीप्रमाणे पाहू शकतो. नाही तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केलं तर कोणालाच कळणार नाही बँकेची खरी परिस्थिती काय. हे थोडे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्या कामाच्या तेवढेच मी घेतलेले आहेत. पहिलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 5 नंबर, त्याला नंबरिंग दिलेलं आहे. चेंजिंग अकाउंटिंग पॉलिसी, त्यामध्ये काय करतं, अकाउंटिंग पॉलिसी जर तुमच्या बदलल्या असतील, उदाहरणार्थ बरेचदा आपण डिप्रिसिएशनचे जे काही प्रकार आहेत ते बदलले, त्याच्यामुळे नफ्यावर परिणाम होतो. किंवा रिकव्हरीची जे काही प्रोसिजर आहे ती पहिले इंटरेस्टला घ्यायची रिकव्हरी, मग प्रिन्सिपलला घ्यायची की पार्शियल घ्यायची, ह्या काही ज्या काही आपल्या अकाउंटिंग पॉलिसीज आहेत यामध्ये बदल असेल अकाउंटिंग स्टँडर्ड 5 सगळं काही येते. आणि त्यामध्ये मागच्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या तुलनात्मक आकडे आपल्याला द्यावे लागतात त्या बॅलन्स शीटमध्ये. दुसरं आहे रेव्हेन्यू रेकग्निशन. एक जनरल प्रिन्सिपल असं आहे, उत्पन्न कोणतं घेतलं जाते, जे खरोखर बँकेला उत्पन्न मिळालं ते, आणि खर्च कुठले असतात की जे करावे लागतात, आज जरी नाही केले तर ते करणे भाग आहे, तर असे खर्च आपल्याला दाखवावे लागतात ॲज ऑन 31 मार्च. आणि ह्यामध्ये थोडा अपवाद असा आहे की इन्व्हेस्टमेंटमधले, कारण ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर असतात, जरी ॲक्च्युअल मिळालं नाही आपल्याला तरी ते आपण अकाउंटिंगमध्ये घेऊ शकतो उत्पन्नामध्ये. हा एक अपवाद वगळला तर नॉर्मली सगळं उत्पन्न ॲक्च्युअल बेसिसवर आणि खर्च जो आहे जो आपण एस्टिमेट करतो तो करायलाच पाहिजे या वर्षात,
तर उदाहरण सांगू शकतो की मी की आपल्याला समजा आपल्या कर्मचाऱ्यांना एक्स ग्रेशिया पेमेंट द्यायचं आहे किंवा बोनस पेमेंट घ्यायचं आहे की जे आपण 31 मार्चच्या आधी देते, पण ते आपण 30 सप्टेंबरच्या देणार आहे. तर ते आपण अकाउंटिंग करतो, एक्सपेंडिचर ते होणार आहे म्हणून. सो दॅट इज कॉल्ड एज रेव्हेन्यू रेकग्निशन. त्याचप्रमाणे बँकेचं जे काही उत्पन्न आहे ते वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये येते. तर ते सुद्धा कळलं पाहिजे की बँक समजा प्रॉफिटमध्ये आहे, पण कुठल्या याच्यात तिची कमाई जास्ती आहे. तर पहिलं ट्रेझरी म्हणजे गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन्स, जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे घेतो, आपण ठेवतो, विकतो, हे सगळे ट्रेझरी ऑपरेशन म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट आपलं. त्यानंतर दुसरं कॉर्पोरेट आणि होलसेल बँकिंग. हे मोठ्या प्रमाणात जे आपण कर्ज देतो त्याला कॉर्पोरेट बँकिंग म्हणतात, होलसेल बँकिंग म्हणतात. बाकीचे आपल्याला सगळे माहिती आहे, MSME, प्रायव्हेट सेक्टर वगैरे. दुसरं रिटेल बँकिंग, जे छोटे कर्ज आपण देतो ते विशेषतः प्रायव्हेट सेक्टरचे किंवा 5-5 लाखाचे क्लीन लोन, हे सगळे रिटेल बँकिंगमध्ये येते. आणि अदर बँकिंग बिझनेस म्हणजे बँकिंगचा अदर बँकिंग जो बिझनेस आहे चालवला तो, असे 4 मेजर प्रकार आहेत. याच्यात वेगवेगळे त्यांनी किती उत्पन्न झालं, किती खर्च झाला, किती नफा झाला, सेगमेंट वाईज ते काढतात की बँकेचा नफा जरी मिळाला तर कुठल्या सेगमेंटमध्ये नफा येऊन राहिला आणि कुठल्या याच्यात ते नफा कमावून नाही राहिले, काही इम्पॅक्ट होऊन राहिला काय ॲडव्हान्स बॅलन्स शीटला, याचा ॲनालिसिस करण्यासाठी हे सेगमेंट रिपोर्टिंग आहे. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे रिझर्व्ह बँकेने काही बंधने दिलेली आहेत. एक उदाहरणार्थ आपले जे बँकेचे डायरेक्टर्स असतात किंवा त्याचे नातेवाईक असतात, त्यांना विशिष्ट प्रकारचे कर्ज जर सोडले अपवाद, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटच्या अगेन्स्ट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या अगेन्स्ट किंवा लाईफ पॉलिसीची जे काही सरेंडर व्हॅल्यू त्याच्या अगेन्स्ट जे काही मार्जिन नेहमीच्या ते पकडून दिले असतील तर ते अपवाद आहेत. बाकी कुठल्याही प्रकारचं कर्ज आपल्याला डायरेक्टर्स किंवा त्यांच्या रिलेटिव्हला देता येत नाही, किंवा ज्याच्यात ते HUFमध्ये को पार्टनर्स किंवा करता असतील तर त्यांना देता येत नाही वगैरे वगैरे, सगळे ते रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनमध्ये तोच अंश घेतलेला आहे की कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू नये. तर डायरेक्टर्स आणि त्यांच्या रिलेटिव्हला आपल्याला देता येत नाही. त्यानंतर की मॅनेजमेंट पर्सनल, म्हणजे आता ही डिफाईन प्रत्येक बँकेने करायला पाहिजे की नॉर्मली जे मॅनेजिंग डायरेक्टर असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतात, जे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात, जे इन्फ्लुएन्स करू शकतात डिसिजन, असे सगळे की मॅनेजमेंट पर्सनमध्ये येतात. की मग ह्यांचे देखील म्हणजे स्पाऊस, स्त्री असेल तर नवरा, पुरुष असेल तर बायको, HUFचा मेंबर, त्यांचे आई वडील, सख्खे आई वडील, सावत्र आई वडील, बहीण भाऊ, सख्खे सावत्र, मुलगा म्हणजे सख्खा मुलगा, मुलाची बायको, सख्खी सून, मुलगी आणि मुलीचा नवरा, सख्खी मुलगी आणि सख्ख्या मुलाचा नवरा, हे सगळे नॉर्मली रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. म्हणजे यांना आपण कर्ज कशासाठी द्यायचं, किती द्यायचं, हे सगळे RBIच्या जे गाईडलाईन्स आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला द्यावे लागतात, देता येतात, आणि ते सगळं पुढे बॅलन्स शीटमध्ये लिहावं लागतं. बरेचदा काय होते की एखाद्या संचालकाचा मुलगा किंवा मुलगी बँकेत असते, तर ते आपल्याला त्याला जे काही कर्ज दिलेलं असते ते एम्प्लॉय म्हणून दिलेलं असते, तर ते सुद्धा माझ्या मते मेन्शन करायला पाहिजे की हे जे काही दिलेलं आहे की हा सो अँड सो एम्प्लॉई आहे म्हणून, एम्प्लॉई रिलेटेड दिलेलं आहे, वेगळं दिलेलं नाही आहे. त्यानंतर AS 424मध्ये डिस्कंटिन्यू ऑपरेशन, बरेचदा ब्रांच आपण क्लोज करतो, मर्ज करतो, शिफ्ट करतो, हे सगळं डिस्क्लोजरमध्ये यायला पाहिजे. त्याचप्रमाणे AS 26मध्ये इंटँजिबल असेट जे बँकेचे असतात ते, उदाहरणार्थ सॉफ्टवेअर, हे काही हाताने स्पर्श करू शकत नाही, दॅट इज नॉट टँजिबल, किंवा डिव्हिडंडची जी काही माहिती असते वगैरे, तर हे सगळं आपल्याला AS 26मध्ये आपल्याला इंटँजिबल असेट्स द्यावी लागते माहिती. त्यानंतर AS 28मध्ये इम्पेअरमेंट ऑफ नॉन बँकिंग असेट, बँकेचे काही जे नॉन बँकिंग असेट्स असतात की जे डायरेक्टली बँकेच्या कामासाठी नाही पण बँकेच्या बॅलन्स शीटवर असतात, त्यांच्यात जर काही तोटा असेल, त्यांची बुक व्हॅल्यूपेक्षा त्यांची ॲक्च्युअल व्हॅल्यू जर कमी असेल, मार्केट व्हॅल्यू, तर ते सुद्धा आपल्याला त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर डिस्क्लोजर इन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नोट टू अकाउंट्स असते. आता ही फार महत्त्वाचं आहे, बॅलन्स शीट तर महत्त्वाचीच आहे, P&L महत्त्वाचं आहे, पण हे डिस्क्लोजर्स जे काही आपले रफली सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं काय काय देतं ऑडिटर्स, काय देतात स्टॅच्युटरी ऑडिटर्स, रेग्युलेटरी कॅपिटल किती आहे, पण 12% पाहिजे, पण ते किती आहे काय त्याचं मग Tier 1 Tier 2 सगळं क्लासिफिकेशन सह ती माहिती दिली जाते.
त्याचप्रमाणे एक बँकेचं असेट लायबिलिटी मॅनेजमेंट आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे बँकेचा पैसा कसा येऊन राहिला, मग तो डिपॉझिटच्या मार्गे, रिकव्हरीच्या मार्गे, सेल ऑफ असेटच्या मार्गे, जे काही बँकेचे मार्ग असतील वसुलीचे किंवा नवीन डिपॉझिट घेण्याचे, येणारा आणि दुसरा जाणारा डिपॉझिट क्लोजर होते, प्रीमियमचं क्लोजर होते, एक्सपेंडिचर होते बँकेचं, किंवा प्रोव्हिजन्स करावं लागतात एन पी ए वाढल्यामुळे वगैरे वगैरे. हे सगळं असेट लायबिलिटी मॅनेजमेंट एक म्हणून स्टेटमेंट असते, त्याच्या काही बकेट्स असतात. शेड्यूल बँकेसाठी नेक्स्ट डे 2 ते 7, 14 ते 28, 3, 6 असं ते बकेट्स असतात. आणि ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत त्यांना पहिलीच बकेट 14 दिवसाची, 28 मग पुढच्या बकेट्स असतात. तर येणार आणि जाणारा पैसा, बँकेला अपेक्षित जे काही येणारा पैसा आणि जाणारा पैसा ह्याच्यात जास्ती तफावत नको. कारण जर येणारा पैसा कमी आणि जाणारा जर जास्ती असेल तर बँक अडचणीत येऊ शकते, लिक्विडिटी इश्यू येऊ शकतं, बँकवर रन येऊ शकतं. आणि त्याच्यासाठी स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्याचे काही नियम आहेत, आपण त्याच्या खोलात जाऊ नये. आज आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. इन्व्हेस्टमेंटची माहिती डिस्क्लोजरमध्ये येते. बँकांना आर बी आयच्या आदेशानुसार गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये पैसे ठेवावे लागतात. मग ते स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीज असतात आणि 10% वेगळ्यासुद्धा आपल्याला ठेवता येतात. तर ह्याचं जे कंपोजिशन आहे, इन्व्हेस्टमेंट देखील 3 प्रकार असतात: हेल्ड टू मॅच्युरिटी, त्यानंतर हेल्ड फॉर ट्रेडिंग अँड अवेलेबल फॉर सेल, असे ढोळप्रमाणे 3 प्रकार आहेत. तर त्याची सगळी माहिती आपल्याला द्यावी लागते, त्याची मुवमेंट आपल्याला द्यावी लागते. त्याच्यात काही जर नॉन परफॉर्मिंग असेल इन्व्हेस्टमेंट तर ती देखील माहिती दिली जाते. काही डिप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं असेल तर ते सुद्धा असते. कशी मुवमेंट केली, 31 मार्च, मागच्या 31 मार्चला काय पोझिशन होती, 31 मार्च 25 ते 26 काय काय झालं, आले किती, गेले किती, ही सगळी माहिती प्रत्येक कॅटेगरी वाईज. आणि इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व असते, 5% आपल्याला करावं लागतं प्रत्येक बँकेला. जे काही बॅलन्स असते बघायची सांगितल्याप्रमाणे अवेलेबल फॉर सेल आणि हेल्ड फॉर ट्रेडिंग याचे जे बेरीज केली तर त्याच्या 5% या आपल्याला प्रोव्हिजन्स करावं लागतात. ह्या सगळ्या प्रोव्हिजन रिझर्व्ह बँक कशासाठी सांगते की बँक सशक्त राहावी, कुठे काही अडचण आली, काही मार्केट कमी झालं तर बँकेजवळ ते कुशन असावं, याच्यासाठी या सगळ्या प्रोव्हिजन्स असतात. त्यानंतर डिस्क्लोजरमध्ये काय ते असेट क्वालिटी ही नॉर्मली सगळेजण मागतात. आपल्याला माहीत आहे सगळ्या बँकेच्या जाहिरातीत महत्त्वाचं काय असते, एन पी ए. बऱ्याचशा बँका फक्त एन पी ए लिहितात. 2 प्रकारचे एन पी ए असतात, ग्रॉस एन पी ए आणि नेट एन पी ए. तर नॉर्मली नेट एन पी ए चांगल्या बँकाची 0 असतात आणि ग्रॉस एन पी ए 3% आत असतं. तर असेट क्वालिटी म्हणजे एन पी ए नसलेले जर जास्ती असतील अकाउंट्स तर दॅट इज अ गुड बँक, त्याची क्वालिटी चांगली आहे. एन पी एची मुवमेंट म्हणजे मागच्या वर्षी किती होते, त्याच्यात नवीन किती झाले, वसुली किती झाली, बंद किती झाले, राईट ऑफ किती झाले, हे सगळी जी आहे ती एन पी ए मुवमेंट होते. आणि एन पी एचे प्रोव्हिजन्स व्यवस्थित केलं आहे की नाही केलं आहे, रिझर्व्ह बँकेचे काही आदेश आहेत प्रोव्हिजन्स किती करायला पाहिजे, तर त्या सगळ्या केल्या की नाही हे ऑडिटर्स बघतात. त्यानंतर ऑडिटर्स सेक्टर वाईज ॲडव्हान्सेस देखील बघतात. त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन रिस्कवर आहेत हा प्रकार आहे, किंवा काही बंधन आहेत, सी आर ईला काही बंधन आहेत. हे सगळे प्रकारासाठी सेक्टर वाईज आणि प्रत्येक बँकेची क्रेडिट पॉलिसी असते, त्याच्या सेक्टोरियल एक्सपोजर असते, त्याचं पालन केलं की नाही हे सगळं स्टॅच्यू ऑडिटर बघतात. त्याचप्रमाणे ग्रॉस एन पी ए बरोबर काढले की नाही हे देखील ते डिस्क्लोज करतात. आणि डायव्हर्जन्स म्हणजे बँकेने काढलेली एन पी आणि ऑडिटरने काढलेली एन पी एमध्ये तर तफावत असेल त्याला म्हणतात डायव्हर्जन्स. आणि जर काही ट्रान्सफर केलं असेल लोन पोर्टफोलिओ किंवा ए आर सीला विकले असेल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, हे सगळं डिस्क्लोजरमध्ये येते. आणि त्याचप्रमाणे बँकेच्या ज्या काही नॉन फंड बेस फॅसिलिटीज असतात, म्हणजे बँक गॅरंटी इश्यू करते, बँक लेटर ऑफ क्रेडिट देते, हे फंडेड नाही आहेत. हे फक्त बँक काय करते, कुठल्या तरी लेखी कागदपत्र देते ते आणि बँकेच्या विश्वासावर समोरची पार्टी काम करते, तर त्याला म्हणतात नॉन फंड बेस्ड फॅसिलिटीज. त्याचप्रमाणे बँकेत काही फ्रॉड असेल तर फ्रॉडची इन्फॉर्मेशन द्यावं लागतात. प्रोजेक्ट फायनान्स दिली असेल तर त्याची माहिती येते. आपल्याला इथे कोविड-19 गेला, त्याच्यामध्ये काही लोकांचे अकाउंट्स जे आहेत त्यांना ताण आला तर ते स्ट्रेस अकाउंट्स, त्यांची काय परिस्थिती आजची ही त्या बॅलन्स शीटमध्ये येते. रिअल इस्टेट सेक्टर मध्ये किती एक्सपोजर आहे बँकेचं, काही खूप रिस्की आहे, त्याच्यामुळे ह्याचं एक्सपोजर बँक देते. आणि बँकेचे एकंदर अनसिक्युअर्ड ॲव्हर्स किती, की ज्याला प्रायमरी सिक्युरिटी नाही, कोलॅटरल सिक्युरिटी नाही, क्लीन आहे, तर त्याचीसुद्धा माहिती बॅलन्स शीटमध्ये दिल्या जाते. सध्या
गोल्ड लोनचे खूप डिमांड आहे. सोन्याचे भाव देखील वाढलेले आहे. त्यामुळे बँकेचा म्हणजे देशाला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागते. रुपयाचा त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट होते. रुपयाचा डॉलरच्या तुलनेत घसरतो. ह्या सगळ्यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक बंधनं टाकलेले आहेत. अनेक नवीन सूचना येत आहेत. गेल्या वर्षभरात 3-4दा नवीन सूचना आलेल्या आहेत. तर या गोल्ड लोनचे सुद्धा आपल्याला, गोल्ड म्हणजे गोल्ड अँड सिल्वर एकत्रित समजायचं कधी पण, याची माहिती आपल्याला बॅलन्स शीटमध्ये द्यावं लागते. त्याचप्रमाणे मगाशी जसं एक्सप्लेन केलं की रिलेटेड पार्टीला किती एक्सपोजर दिलं, काय कुठल्या प्रकारचे कर्ज दिले याची माहिती द्यावी लागते. बँकेला कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे एकाच ठिकाणी जर सगळा पैसा गुंतवला किंवा एकाचकडनं घेतला तर बँकेला दोन्ही प्रकारची रिस्क असते. आणि त्यासाठी टॉप 20 म्हणजे बँकेचे जे सगळ्यात मोठे 20 डिपॉझिटर्स आहेत किंवा सगळ्यात मोठे कर्जदार आहेत किंवा ज्या एखाद्या सेक्टरला सगळ्यात जास्ती कर्ज दिलेलं असेल, हे सगळे NPA कुठल्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्ती NPA टॉप 20मध्ये. तर हे सगळी माहिती कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, एक्सपोजर आणि NPA द्यावी लागते. त्याचप्रमाणे जे अकाउंट्स 10 वर्षापेक्षा जास्ती इनऑपरेटिव्ह आहेत ते सगळे आपल्याला कुठे ट्रान्सफर करावं लागतात. तर त्याला काय म्हणतात, डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड. याला आपल्याला RBIला आपण पैसे पाठवून देत असतो. ह्याची सगळी माहिती आपल्याला बॅलन्स शीटमध्ये द्यावी लागते. त्याचप्रमाणे बँकेला जर काही चुकामुळे रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावली असेल तर त्या पेनल्टी माहिती देखील आपल्याला बॅलन्स शीटमध्ये पब्लिश करावी लागते. रिझर्व्ह बँकेने बँक कशी आहे, चांगली आहे की नाही आहे, तर याच्यासाठी काही रेशिओज पब्लिश करायला सांगितलेलं आहे. आपल्याला ते समजले नाही तरी कसं असायला पाहिजे एवढी माहिती असली तरी सांगतात. आपण हे कसे कॅल्क्युलेट करतात, त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहे, हे याचे व्हिडिओज बघणार नाही कारण ते खूप टेक्निकल होईल. आपल्याला सर्वसाधारण समजून घ्यायचं बॅलन्स शीटचं रूपरेषा, चांगली वाईट बँक समजली पाहिजे. तर हे कंपल्सरी आहेत, हे रेशिओ पब्लिश करणं. तर इंटरेस्ट इन्कम टू वर्किंग फंड्स हे सर्वसाधारणाचं उत्तर 9%च्या जवळपास असायला पाहिजे. कॉस्ट ऑफ डिपॉझिट 6% असायला पाहिजे. जर ती 6.5 असेल तर इंटरेस्ट इन्कम 9.5 पाहिजे. साधारणतः निम जे आहे त्याला नेट इंटरेस्ट पाहिजे म्हणतात, ते 3%च्या वर पाहिजे. म्हणजे बँकेला जे खर्च येतात बँक चालवण्यासाठी ते त्याच्यातून निघतात आणि म्हणून ही गॅप किती पाहिजे, नॉर्मली 3%पेक्षा जास्ती पाहिजे. तर ज्या बँकेचा नॉन इंटरेस्ट इन्कमचा रेशिओ जास्ती आहे ती बँक जास्ती चांगली राहते. कारण काय होते की त्याच्यामुळे नॉन इंटरेस्ट इन्कम जास्ती असल्यामुळे ते लोन्स अँड ॲडव्हान्सेसचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते कमी लावू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेचं NPAचं प्रमाण कमी येते, कारण चांगले लोन्स अँड ॲडव्हान्सेस त्यांच्याकडे येतात. ठीक आहे ना. त्यानंतर बँकेचं ऑपरेटिंग प्रॉफिट पाहिजे तो 2%च्या वर पाहिजे. ठीक आहे ना. WHच्या पेक्षा जास्ती, वर्किंग फंड्सच्या पेक्षा. बँकेचा जो परतावा असतो असेट्स, टोटल असेट्स, त्याच्यात लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कॅश, इन्व्हेस्टमेंट सगळं काही आलं, NPA सगळेच आहे टोटल असेट्स, तर ते 1%च्या वर पाहिजे. बिझनेस पर एम्प्लॉई याला काही उत्तर नाही आहे. ज्या पिअर बँक्स आहेत त्या बँकेच्या बरोबरच्या बँकेचा जो काही धंदा असेल तेवढा पर एम्प्लॉई बिझनेस असायला पाहिजे आणि प्रॉफिट देखील पर एम्प्लॉई सर्वसाधारण त्या रेंजमध्ये असायला पाहिजे. नॉर्मली जो बिझनेस पर एम्प्लॉय तो डबल डिजिटमध्ये असावा अशी अपेक्षा आहे. डीफची माहिती द्यायची आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कंप्लेंट्स, बँकेच्याकडे ज्या कंप्लेंट्स असतात त्या किती प्रकारच्या आहेत, काय आहे, सेगमेंटेशन त्याचं देखील आहे. आणि एक लक्षात घ्या की ज्या बँकेच्या कंप्लेंट जास्ती आहेत त्याचं वर्किंगमध्ये काहीतरी फ्लॉ आहे, हे त्या बँकेच्या मॅनेजमेंटनेच ठरवायला पाहिजे. दुसरं असं की अनेक बँकेच्या बॅलन्स शीट पाहतो त्याच्यात कंप्लेंट नील लिहितात. आता हा एक वादाचा विषय आहे, पण मला असं वाटते की ज्या बँका कंप्लेंट नील लिहितात त्या करेक्ट माहिती देतात याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मनुष्य जिवंत असला तर त्याचा ग्राफ खालीवर होतो. तसेच जर बँक जिवंत आहे, चालू आहे, कुठे ना कुठे कोणीतरी कोणाची ते नाराजी येईल, काही ना काही तो कंप्लेंट करणारच आहे. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. एकही कंप्लेंट नाही एवढा आदर्श तर असू शकत नाही, कारण आपल्याकडे लाखो डिपॉझिटर्स असतात. प्रत्येकाचा अप्रोच अपेक्षा वेगळ्या असतात. कुठेतरी आपण नक्कीच कमी पडतो. पण जर आपण कंप्लेंटकडे पॉझिटिव्हली पाहिलं, आपण फीडबॅक म्हणून घेतलं तर बँक ती इम्प्रूव्ह होऊ शकेल. नाही तर बँक डिनायल मोडमध्ये आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं, बँकेचा जो बँक ॲश्युरन्स आहे म्हणजे इन्शुरन्सचा धंदा करतात बँक, लाईफ आणि नॉन लाईफ पॉलिसी, तर त्याच्यात डिटेल्स आपल्याला द्यायचे असतात. प्रोव्हिजन्सचे सगळे डिटेल्स असतात. आणि DICGC जे प्रीमियम आहे, बँकेचे जे 5 लाखापर्यंतचे डिपॉझिट आहेत ते सुरक्षित आहेत.
तर त्याचा प्रीमियम बँकेला द्यावा लागतो, तो भरल्याचा सुद्धा डिटेल्स त्यामध्ये येतात, कधी भरला, किती भरला वगैरे ते सगळे डिटेल्स डिस्क्लोजरमध्ये येतात. त्याचप्रमाणे डिस्क्लोजरमध्ये रिकन्सिलेशन, डेबिट बॅलन्स, प्रोव्हिजनिंग सगळं होते. तर ह्या सगळ्या गोष्टी, रिकन्सिलेशन नसेल तर काय त्याचं रिकन्सिलेशन, डेबिट बॅलन्स असेल तर त्याची प्रोव्हिजनिंग करावी लागते, हे सगळं ऑडिटर्स बघत असतात. आता एक नवीन असं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या अनरिकन्सिल्ड ऑफिस अकाउंटच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की ही ॲडिशनल माहिती देऊन आला, तर ज्या अकाउंट्समध्ये, ऑफिस अकाउंट्समध्ये 5 वर्षापेक्षा जास्ती क्रेडिट एंट्रीज आहेत ते बाजूला ठेवा, ब्लॉक करा, आणि बाकीच्या ह्याच्यात मग आपल्याला नेटिंगमध्ये करून प्रोव्हिजन जर असेल, डेबिट जास्त असेल तर करावी लागते. नेट प्रॉफिट आल्यानंतर त्याचं ॲप्रॉप्रिएशन जे होते बिलो द लाईन, ते आपल्याला त्याची माहिती द्यावी लागते. हा DTL आणि DTA, डिफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी, हा एक कन्सेप्ट आहे. मी असं म्हणेन की तो सॉफ्टनिंग इम्पॅक्टसाठी आहे. बँकेचा प्रॉफिट जर जास्त असेल तर तो थोडा कमी होतो, आणि जास्त लॉसमध्ये असेल तर लॉस कमी होतं. तर दॅट इज हे तर टेक्निकल आहे, पण हे प्रत्येक बँकेला करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बँकेमध्ये व्हिसल ब्लोअरची सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेली आहे. हे जे काही मी सांगितलेलं याच्यात काही तर कोणा कर्मचाऱ्याला वाटलं की बँकेने हे लपवलेलं आहे, चुकीचं आहे, तर त्यांनी हे सांगायला पाहिजे चेअरमनला किंवा CEOला, आणि त्याला प्रोटेक्शन आहे, त्याला पनिशमेंट नाही आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज व्हिसल ब्लोअर पॉलिसी, की प्रत्येक बँकेला कंपल्सरी आहे. पण जर कर्मचाऱ्याला असं वाटलं किंवा बँकेने विंडो ड्रेसिंग केलं, कारण त्याला रिझर्व्ह बँक पेनल्टी देखील ते लावते, की कारण बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च असते, ते जर डिपॉझिट ॲडव्हान्सेस फुगवले असतील, चुकीचा प्रॉफिट दाखवला असेल तर हे सगळं विंडो ड्रेसिंगमध्ये येते. प्रॉफिट बूस्ट केलेला असेल तर, किंवा काही डिस्क्लोजर्समध्ये काही लपवलं असेल तर, विशेषतः रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स वगैरे जे असतात ते. आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशन्स देतात, म्हणजे काय, स्टॅच्युटरी ऑडिटरचं आणि बँकेचं एकमत नाही झालं, दुमत झालं, किंवा काही गोष्टी सिरियस असल्या तर स्टॅच्युटरी ऑडिटर्स काय करतात, ते विशेष नोंद करतात डिस्क्लोजर्समध्ये, म्हणजे ज्याचा मटेरियल इम्पॅक्ट होतो फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे कुठले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि असेट लायबिलिटी. याच्यावर जर मटेरियल इम्पॅक्ट होते म्हणजे आकड्यातच फेरबदल होऊ शकतो, कधी कधी टॉपसी टर्वी होऊ शकतं, प्रॉफिटमधली बँक लॉसमध्ये देखील जाऊ शकते. असे जर एवढा मटेरियल इम्पॅक्ट होत असेल की जो नोंद करणे इतका आहे, तर तेव्हा स्टॅच्युटरी ऑडिटर्स हे काय करतात, ते क्वालिफाईड देतात. एक तर ते पहिल्यांदा बँकेला सांगतात की तुम्ही एंट्रीज ह्या करून घ्या, फिरून घ्या, आणि समजा दुमत झालं, बँकेने जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला, तर RBI त्या स्टॅच्युटरी ऑडिटर्स त्यांच्याच क्वालिफाईड देतात त्यांच्या डिस्क्लोजर्समध्ये. काय आहे त्याच्यामध्ये, असेट क्लासिफिकेशन अँड प्रोव्हिजनिंग. बरेचदा इथेच दुमत होते की एखादा अकाउंट मोठं अकाउंट असेल विशेषतः, तर ते NPI की नाही आहे, ऑडिटर्स आहे म्हणतात, बँकवाले नाही म्हणतात. कधी कधी ऑडिटर्सला एव्हरग्रीनिंगचा संशय येतो, पण बँक डिनाईज, तर अशा वेळेस ते क्वालिफाईड देऊ शकतात. क्वालिफाईडमध्ये एक लक्षात घ्या की मटेरियल इम्पॅक्ट हा क्वांटिफाय करावं लागतं, म्हणजे अमाऊंटमध्ये द्यावं लागतं, किंवा हे 5 कोटीचं अकाउंट आहे, आमच्यामध्ये NPI. दुसरं रेव्हेन्यू रिकग्निशन, म्हणजे एखादं इन्कम आलेलं आहे हे ठरवायचं का नाही ठरवायचं, की रिसिवेबल आहे आणि बँकेने घेतलेलं आहे, तर ते काही चालत नाही आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन हा एक मोठा पार्ट असतो, की इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशनचं काही नॉर्म दिलेलं आहेत रिझर्व्ह बँकेने, त्याच्याप्रमाणेच व्हॅल्युएशन करावं लागतात. विशेषतः ज्या सिक्युरिटीज कोर्ट नाही करतात त्याच्यात काही अझम्पशन्स असतात, तर इथे एक दुमत येऊ शकते. त्यानंतर प्रोव्हिजनिंग जे आहेत, तर कधी कधी काही, म्हणजे आता फार कमी झाले, पण पूर्वीला डिपॉझिटच्या ज्या प्रोव्हिजनिंग होत्या त्यासुद्धा कमी करायचे, तर तिथेसुद्धा एक क्वालिफाईड ओपिनियन येऊ शकते ऑडिटर्सचं. वेगवेगळ्या ठिकाणी प्रोव्हिजनिंग करावं लागतात, मग त्या IDRच्या असो, BDDRच्या असो, तर तिथे कुठे काही कमी जास्त त्यांना आढळलं, मॅनिप्युलेशन आढळलं, तर स्टॅच्युटरी ऑडिटरच्या लक्षात आलं तर दे कॅन मेन्शन इट, आणि ते अमाऊंट वाईज द्यावं लागतं, कारण क्वांटिफाय करावं लागते. रेग्युलेटरी नॉर्म जर त्यांना ठळकपणे आढळले तर दे कॅन मेन्शन इन दर रिपोर्ट. आणि एक लक्षात घ्या की हे जेव्हा क्वालिफाईड येतात तेव्हा बँकेच्याकडनं ही अपेक्षा असते की त्यांनी जस्टिफिकेशन केलं असेल तर ते टिकलं पाहिजे, कारण त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इन्स्पेक्शन येते.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर त्यांना जर सॅटिस्फाय नाही करू शकले आणि तुम्ही अकाउंटिंग एंट्री पास नाही केलं तर ते तुमचं बॅलन्स शीट स्वतः बनवतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावाले, तुमचं नेटवर्कवर त्याचा इम्पॅक्ट येतो ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बँकेची इमेज रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीतून खराब होते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक बँक मॅनेजमेंटची जी ऑडिटेड बॅलन्स शीट पब्लिश केली जाते ती क्वालिफाईड नसावी. क्वालिफाईड असली तर तिचं रेक्टिव्हेशन ताबडतोब करायला पाहिजे. RBIला तुम्ही जर कन्व्हिन्स करू शकत असाल की स्टॅच्युटरी ऑडिटरचं इंटरप्रिटेशन आमच्या याच्यात हा फरक आहे आणि आम्ही बरोबर आहे. आजकाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टॅच्युटरी ऑडिटर्सला बोलावणी घेते डिस्कशनसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतकं ओपन ट्रान्सपॅरंट अप्रोच असल्यानंतर बँकेची बॅलन्स शीट मुळात क्वालिफाईड असता कामा नये आणि जर काही आले तर ते त्याचे रेक्टिव्हेशन ताबडतोब करून घ्यावे पुढच्या 31 मार्चच्या आत आणि कॅरी फॉरवर्ड तर अजिबात करता कामा नये, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दृष्टीतून त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर ही सर्वसाधारणतः बँकेच्या बॅलन्स शीटची रूपरेषा असते, तिच्याकडे कसं बघायचं. आणि ज्यांना बँकिंगचं काहीच कळत नाही म्हणजे सर्वसाधारणतः ह्याच्यातली जी टर्मिनॉलॉजी वापरली ते बँकेच्या कर्मचाऱ्यांना कळेल किंवा जे अकाउंटन्सीचे विद्यार्थी असतील त्यांना कळेल किंवा ज्यांना सवय बँकेचे बॅलन्स शीट वाचली त्यांना कळेल. पण ज्यांना काहीच कळत नाही बँकिंगचं अकाउंटन्सीचं काहीच कळत नाही आणि त्यांना समजा एखाद्याला 50 लाख बँकेत डिपॉझिट ठेवायचे आहेत, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची मी गोष्ट करत आहे, 50 लाख डिपॉझिट ठेवायचे आहेत आणि त्याला हे जे कॅमस सेटिंगचं रिझर्व्ह बँकेचं हे डिस्क्लोजर्स होत नाही, कॉन्फिडेन्शियल आहे. स्टॅच्युटरी ऑडिटरचं ए क्लास वगैरे आहे, त्यांना हे काहीच कळत नाही, ए क्लास काय बी क्लास काय असं काहीच कळत नाही, त्यांना NPA कळत नाही. असा जर एक वर्ग आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, त्यांना एकच सांगायचं की एकच पॅरामीटर पाहायचं, तो म्हणजे बँक डिव्हिडंड देते की नाही देत. कारण डिव्हिडंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे निकष खूप कडक आहेत, त्याचे जे पालन करते तीच बँक डिव्हिडंड देऊ शकते आणि त्याच्यामुळे हा एकच पॅरामीटर त्यांना सांगितला की डिव्हिडंड पेईंग बँके ही सक्षम ठेवल्या जाते. आणि दुसरं 5 लाखापर्यंतचं डिपॉझिट कुठल्याही बँकेत सुरक्षित आहे. तिसरं, आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल बँकिंग करतो तेव्हा आम्ही सांगतो की 20 लाखापर्यंतचं डिपॉझिट सुरक्षित आहे, कारण 5 लाख एका नावाने आहे. पण माझ्या घरात मी आणि माझी मिसेस असेल तर पहिलं डिपॉझिट 5 लाखाचं माझ्या नावाने, दुसरं 5 लाखाचं डिपॉझिट माझ्या मिसेसच्या नावाने, दुसरं जॉईंट पहिलं नाव माझं दुसरं माझ्या मिसेसचं आणि चौथं पहिलं नाव माझ्या मिसेसचं दुसरं नाव माझं, असे 20 लाखापर्यंतचे डिपॉझिट सुरक्षित असतात. जर आपल्याला आपले कस्टमर टिकवायचे असतील, आपली जर बँक डिव्हिडंड पेईंग असेल तर कॉलर टाईट करून तुम्ही सांगू शकता. पण दुर्दैवाने जर आपली बँक डिव्हिडंड पेईंग नसेल तरी 20 लाखापर्यंतचे कारण सर्वसाधारण घरात दोघं मेंबर तर असतात, जेवढे मेंबर्स असतील तेवढा अमाऊंट सुरक्षिततेचा वाढेल 5 लाखाप्रमाणे. परमिटेशन कॉम्बिनेशन आहे ते. तर हे तुम्ही सांगू शकता, म्हणजे त्यांना कम्फर्ट द्यायला पाहिजे. आपल्या डिपॉझिटरची रात्रीची झोप आपण खराब करता कामा नये. मला असं वाटते की आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँकेची स्वतःच्या बँकेची बॅलन्स शीट वाचावी, बघावी आणि तुम्हाला देखील कळेल की बँकेची प्रगती कोण्या दिशेने चालू आहे, आपल्याला प्रयत्न कोण्या दिशेने करायचा आहे. तुम्हाला जर बँकिंगमध्ये इंटरेस्ट आला तर डे टू डे काम तुम्ही जे कराल ते आनंदाने कराल, तुमची प्रकृती चांगली राहील, बँकेची प्रगती चांगली राहील. बँकेच्या प्रगती तुमची वैयक्तिक प्रगती आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया फॉरवर्ड करा, लाईक करा, आमचं चॅनल MDR HR सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. थँक्यू.